वेलकम बॅक फ्रेंड्स. मी वॅगाबॉन्ड मॅक. मित्रांनो, आज नवरात्रीचा 6वा दिवस. आज देवीची 6वी माळ आणि आज आपण आलेलो आहे ते सांडव्यावरच्या देवीचं दर्शन घ्यायला. सांडव्यावरची देवी जरी ह्या देवीला म्हटलं जात असेल तरी सुद्धा ह्या देवीला सप्तशृंगी गडाची जी सप्तशृंगी माता आहे तिचं एक रूप इथे म्हटलं जातं. त्याच्या मागे काही आख्यायिका आहे, त्याच्या मागे काही कहाणी आहे. आपल्या बाजूला आपण बघू शकत असाल तर इथे नारोशंकराचं मंदिर आहे. या नारोशंकराचे जे नारो शंकर होते ते त्यांच्या पूर्ण जीवनभर सप्तशृंगीला दर्शनाला जात होते. पण जसं जसं त्यांचं वय वाढत गेलं, वृद्धत्व येत गेलं, तसं तसं त्यांना देवीचं दर्शन घेण्यासाठी जाणं थोडंसं मुश्किल व्हायला लागलं. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी देवीला विनंती केली की मला तू दर्शनासाठी तू माझ्या बरोबर चल म्हणून. आणि देवीने ती त्यांची विनंती मान्य पण केली आणि देवी त्यांच्या मागे येत होती. अट एवढीच होती की फक्त मागे वळून बघायचं नाही. वणीपासून नाशिक पर्यंत नारोशंकर आले, त्यांच्या मागे देवी त्यांच्या मागे येत होती. पण इथे पूर असल्यामुळे आणि ह्या ठिकाणी पहिल्यांदा एक सांडवा होता, म्हणजे नदीमधनं जाण्यासाठी रस्ता होता. तर या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी जेव्हा नदी क्रॉस केली, नदी ओलांडली, तेव्हा त्यांना वाटलं की देवी आता पुरामधनं कशी येईल. म्हणून त्यांनी मागे वळून बघितले आणि मागे वळून बघितल्यानंतर देवी जिथे होती तिथेच तिने आपलं स्थान ग्रहण केलं. म्हणून हिला सांडव्यावरची देवी म्हणतात. आजही नदीला पूर आला की तो पूर इथपर्यंत ह्या मंदिरापर्यंत येत असतो.
आजही गोदावरी नदीला पूर आला तो पूर नारोशंकराच्या मंदिरापर्यंत आणि सांडव्यावरच्या देवीच्या मंदिरापर्यंत पोचत असतो. मित्रांनो, सांडव्यावरच्या देवीची आणि सरदार राजे बहादर यांची ही कहाणी तुम्हाला माहीत होती का? माहीत असेल तर मला कॉमेंट करून जरूर कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिचितांपर्यंत जरूर पोचवा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टेक केअर अँड गुड बाय.